सांगली महाराष्ट्र शासनाच्या राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वोच्च प्राथमिक परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी 9 फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजेच रविवारी होणार असून या परीक्षेची सर्व तयारी महापालिका शिक्षण विभागाकडून पूर्ण झाली आहे। सांगली महापालिका क्षेत्रात इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा 11 केंद्रांवर आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 केंद्रांवर होणार असल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रामचंद्र टोणे यांनी दिली। सांगली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरू आहे। इयत्ता 5वी 8वीसाठी सकाळी 11 ते 12:30 या वेळेत प्रथम भाषा गणित हे पेपर तर दुपारी 2 ते 3:30 या वेळेत तृतीय भाषा बुद्धिमत्ता हे पेपर होणार आहेत। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 11 परीक्षा केंद्रे आहेत तर इयत्ता 8वीसाठी एकूण 9 परीक्षा केंद्रे आहेत। सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त असणार आहे। या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीची परीक्षा केंद्रे आणि विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे: आर.पी. पाटील हायस्कूल कुपवाड 233, न्यू इंग्लिश स्कूल मिरज 141, सांगली हायस्कूल सांगली 432, कांतीलाल पुरुषोत्तम शाह सांगली 216, विद्या मंदिर प्रशाला मिरज 207, आदर्श शिक्षण मंदिर किल्ला परिसर मिरज 149, दडगे गर्ल्स हायस्कूल सांगली 275, मिरज हायस्कूल मिरज 242, दामाणे हायस्कूल सांगली 215, सिटी हायस्कूल सांगली 393, आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल सांगली 168। इयत्ता 8वीसाठी परीक्षा केंद्र आणि विद्यार्थी संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे: M.A. उर्दू हायस्कूल सांगली 136, आशालता अण्णासाहेब उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाड 97, अल्फोन्सा स्कूल मिरज 118, आदर्श शिक्षण मंदिर मिरज 103, जुबिली कन्या शाळा मिरज 211, मालू हायस्कूल सांगली 208, पटवर्धन हायस्कूल सांगली 155, पुरोहित कन्या शाळा सांगली 189, राणी सरस्वती कन्या शाळा सांगली 122। सदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी केंद्र समन्वयक यांचे मार्फत केंद्र भेटीचे नियोजन करण्यात आलेले आहे। सदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अद्याप ज्या शाळा आणि पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट वेबसाईटवरून काढलेले नसेल त्यांनी तात्काळ हॉल तिकीटची प्रिंट काढून घ्यावी असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे।